ओम श्री चिदंबराय नमः. बघा, माणसाला दुर्लभ मनुष्य जन्म मिळालेला आहे. दुर्लभ मानव जन्म मिळाला, त्याचे तुझ नाभान. का बनसी बेभान तरुणा, का बनसी बेभान. बघा, या जगात आपण आलो, या जगातून आपण जायचे. आणि मग आपण काय करतो? प्रपंच. आणि आपल्याबरोबर किती विकार आहेत? 6 विकार: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि याच्यामध्ये आपण गुंतून गेलो आहे. आणि मग आपल्याला आपलं खरं ध्येय काय? हा जन्म कोणा दिला? त्या भगवंताना. दिले इंद्रियात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन. तेने तू जोडसी नारायण गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बघा, भगवंतानं आपल्याला शरीर दिलं, डोळे दिले, हात काढले. तेवढं दिलं नाही तर डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी परी चालतो, जिव्याने रथ चाकितो, मधुर इवाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरून उठतो ईश्वराची वया. बघा, भगवंत आपल्याकरता काय करतो. पण आजचा माणूस आहे ना, या कलियुगामध्ये बेमान युग. ज्यांना जन्म दिला त्याला विसरला, ज्यांना जगात पाठवलं त्याला, ज्या आईबापांना विसरला. म्हणजे हे विज्ञान युग, या जीवनाच्या सुखसोयी या करण्याकरता तो याच्यामध्ये गुरफटून गेला. एक माणूस समुद्राच्या मेराला बसला असं, आणि एकानं विचारलं, काय रे मेराला बसला? म्हणे काय नाही, म्हणे हे समुद्राच्या लाटा बंद झाल्या का मग मी आंघोळ करीन. बघा, समुद्राच्या लाटा बंद होती नाही आणि हा काय आंघोळ करीत नाही. तसं देवाचं स्मरण करण्याकरता या प्रपंचामध्ये, या विज्ञान युगामध्ये जेवढ्या समस्या आहे सुखसोयी करता, आणि त्याला पैसा अपुरा पडतो. आणि मग ते नाही मिळाला का काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार तयार होतो, आणि त्याला काय वेळ मिळत नाही, आयुष्य संपून जातं. बघा, एक माणूस सोनार होता, आणि त्या सोनारानं काय केलं? आयुष्यभर काय केलं? सोनं खरेदी केलं होतं. आता त्याला आजारपण आलं, ताप आला, डॉक्टरनं सांगितलं 105 ताप आहे. हा काय म्हणतो? अरे 80 रुपयाना गेलो होतं म्हणून मी ती, आणि आता 105 ना आलं आहे ना, देऊन टाक. त्याच्या डोक्यात काय होतं? सोनं. मरून गेला. आता बघा, एक माणसानं आयुष्यभर कष्ट केलं, आणि शेतं पोतं घरं दारं सगळं केलं, आणि तो आजारी पडला. आता तिथं वासरू बांधलेलं होतं, आणि ते वासरू काय खात होतं? की शिराई खात होतं. की तर तो काय म्हणायचा? वा वा के वा वा के. आयला म्हणा, आपल्या बापानं आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, मग आपण काय करू? डॉक्टरला बोलवलं, आणि डॉक्टरना इंजेक्शनं दिले, सलाईन लावलं, त्याला बरं वाटलं. आणि मग तो काय म्हणतो? अरे हरामखोरावो म्हण मी आयुष्यभर कष्ट केलं, आणि ती शिराईला किती पैसे लागायच्यात? 50 रुपये लागायच्यात. ती वासरू शिराई खाते. मग तुम्ही ती प्रपंचाचं वाटोळ करा. बघा, अंतकाळ जवळ आला तरी माणसाचा स्वार्थ सुटत नाही. काय कीर्तनकार बाबा कीर्तन करतात, लोकांना ज्ञान करतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आणि 3-3, 4-4, 30-30 लाख रुपये कीर्तनाचे घेतात, बंगले बांधून ठेवतात. काही बाबांनी कोट्यवधी रुपयाची संपत्ती कमवून ठेवली. सांगा, काय परमार्थ करायचं आहे? परमार्थ म्हणजे काय? मी जगत आणि त्याला जगू देऊ. आज या कलियुगामध्ये काय झालेलं आहे? फक्त माझं भरलं म्हणजे बास. पण काहीच करत नाही देवधर्म करायची. गंध लावू नका. जो खरा भुकेलेला आहे ना, त्याला अन्न द्या. जो संकटात आहे ना, त्याला संकट साथ द्या. आणि आईबापाची सेवा करा, प्राणी मात्रावर दया करा. ही खरी संस्कृती. आणि आज आपण ही भक्ती कशी करतो? निश्चित देखाव्याची. राम राम. आणि देवापाशी जातून मागत बसतो. देवापाशी काही मागू नका. काय तुका म्हणे, काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे, मला काही नको. तुझ्या नाव घेईल आणि जगाला जाऊन सांगत. आज आपण काय करतो? म्हणून हा भैरवनाथ चॅनल आहे, हा बनवला. माझं ध्येय काय आहे? याचा प्रचार व्हावा, शिर्डीवाणी प्रचार व्हावा. हे आपलं कुळदैवत आहे, याचं नाव आपण घ्या आणि दुसऱ्याला सांगा. लोक काय करतात? त्याच्यापाशी भीक मागत बसतात, मला दे. सांगा, आपल्यापाशी जर एखादा भिकारी आला, तो जर आपल्याकडं सारखा मागत राहिला, तर आपण काय म्हणतो? निघडून. आपल्याला जर राग येतो, तर देव काय आपल्याला लई येडा आहे का?
मागणार आहे मागायला, मग तुम्हाला द्यायला काय. म्हणून गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आहे, चित्त प्रज्ञेश का भाषा समाधी, मला काही नको काय, मी तुझा आहे आणि मी तुझं नाव दुसऱ्याला सांगत. तर आपण एखाद्या पंक्तीमध्ये जर जेव्हा बसलो ना, तुम्ही बघा एखाद्या त्याला म्हणा त्याला वाढ, तो वाढत तुम्हाला वाढतो. तसं सर्वत्र सुखीना संतो सर्वे संतो निरामा, भगवंता सगळ्या जगाचं कल्याण कर. ज्या वेळेला सगळ्या जगाचं कल्याण आपण म्हणू ना, तेव्हा देव आपलं कल्याण करत. म्हणून देवाचं नाव घ्या, भैरवाचं नाव घ्या, दुसऱ्याला सांगा. तिथं जर जास्त वाढ झाली तर गोरगरीब पोटो भरतील, आपलं पर्यटन होईल आणि आदिवासी डोंगराळ भागात रोजगार मिळेल. म्हणून भैरवाचे विचार आहे की जीव भेटवाची जागा आहे. जागी जागीची भैरव आहे हाच आहे, पण त्या पादुका आहे तिथं मुक्काम केलेला आहे, इथं येऊन वास्तव्य केलेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे. म्हणून सिद्ध भैरवा पूर्ण काम करून सिद्ध झालेलं आहे. आणि याचं इथं देव भेटवा, जेजुरी न्या, तुळजापूरला न्या, हे ओळख प्रत्येकाला सांगा. हे जर तुम्ही केलं तुमच्यावर कृपा करील. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.